Now we are learning 5th science lesson number 15 communication and mass media. आज आपण काय पाहणार आहोत? 5वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 15 संदेश वहन व प्रसार माध्यमे. कम्युनिकेशन संदेशवहन, मास मीडिया प्रसार माध्यमे. कॅन यू टेल? सांगा पाहू. फर्स्ट, वी वॉच TV प्रोग्राम्स ऑन मेनी डिफरंट चॅनल्स. म्हणजे आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो. तुम्ही रोज पाहत असाल ना, वेगवेगळे कार्यक्रम, कार्टून पाहत असाल, वेगवेगळ्या सिरियल पाहत असाल, तर असे आपण रोज TV वरती वेगवेगळे विविध कार्यक्रम वेगवेगळ्या चॅनल्सवर पाहतो. वेअर डू दे कम फ्रॉम? म्हणजे हे कार्यक्रम कोठून येतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सांगा बरं कुठून येतात, हे आपण पुढे पाहणार आहोत. तर हे जे कार्यक्रम आहेत हे दूरदर्शनवर आपल्या अवकाशात सोडलेल्या उपग्रहांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. सेकंड, वी टॉक टू अदर्स ऑन आवर मोबाईल फोन्स. आपण इतरांशी आपल्या मोबाईल फोनवरून बोलतो. व्हॉट मेक्स कम्युनिकेशन ऑन अ मोबाईल फोन पॉसिबल? म्हणजे हे आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवरून कसे होत असेल. म्हणजे आपण बोलतो आणि दुसऱ्यांना ऐकू जातं आणि दुसरे आपल्याशी बोलतात, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. हे कसे बरे होत असेल? इन द फर्स्ट चॅप्टर we learned about launching of spacecraft and artificial satellites. पहिल्या पाठामध्ये आपण अवकाश प्रक्षेपण व कृत्रिम उपग्रह याबद्दल जाणून घेतलेले आहे. Artificial satellites are used in modern methods of communication. म्हणजे आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केलेला आहे. इथे वरील चित्रात तुम्हाला दिसतो कृत्रिम उपग्रह. याच्या आधाराने आपल्याला संदेशवहन म्हणजे एकमेकांपर्यंत बोलणं, ऐकू जाणं, नंतर एकमेकांना प्रत्यक्ष दिसणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कृत्रिम, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, सॅटेलाइट उपग्रह याच्याद्वारे आपण करू शकतो. The signals are delivered very quickly from one point to another. म्हणजे हे जे संदेश आहेत, सिग्नल्स म्हणजे संदेश, हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी कमी वेळात त्वरित पोचले जातात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वी कॅन वॉच द TV टेलिकास्ट ऑफ एनी इव्हेंट गोइंग ऑन इन एनी पार्ट of the world. For example, football or cricket matches. जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. जसे की फुटबॉलची मॅच आता लाईव्ह तिथे चालू असेल, क्रिकेटची मॅच लाईव्ह तिथे चालू असेल, म्हणजे ती तिथे चालू असताना आपण इथे बसून ती बघू शकतो. इतक्या पटकन कमी वेळामध्ये हे संदेशवहन होत असतं. With the help of mobile phones, we can directly talk to people in other countries. मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. President or Prime Minister can address the entire nation at the same time over the radio or TV. आपले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळी भाषण करू शकतात किंवा आपल्याला काही संदेश देऊ शकतात. ते या माध्यमांमुळेच होऊ शकते. आपण पाहिलं असेल आपले पंतप्रधान मोदी आपल्याशी संवाद साधताना TV आपल्याशी बोलतात किंवा आपले मुख्यमंत्री आपल्याला माहिती देत असताना डायरेक्टली आपल्याशी संपर्क साधू शकतात दूरदर्शनच्या माध्यमातून. हे आपण पाहिले. म्हणजे ही 3 उदाहरणं तुम्हाला अशी लक्षात ठेवता येतील की तात्काळ तिथे बोललेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात.
बघा इकडे, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर लॉन्च्ड इन टू स्पेस बाय मीन्स ऑफ रॉकेट्स, म्हणजे अग्निबाणाच्या साहाय्याने प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात. दे आर युजफुल फॉर कम्युनिकेशन, आणि त्यांचा उपयोग आपल्याला संदेशवहनासाठी करता येतो. आता बघा, हे अवकाशात अग्निबाणाच्या साहाय्याने, रॉकेटच्या साहाय्याने सॅटेलाइटवरती सोडलं जातं. तुम्ही हे टीव्हीला देखील नेहमी पाहत असाल, आणि पाहत नसाल तर इथून पुढे पाहत चला. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? इन इंडिया वी यूज आर्टिफिशियल सॅटेलाइट्स फॉर कम्युनिकेशन. भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो किंवा उपयोग केला जातो. These satellites are called the Indian National Satellites, आणि ह्या उपग्रहांना काय म्हटलं जातं? इंडियन नॅशनल सॅटेलाइट्स, म्हणजे इनसॅट, INSAT, इनसॅट या नावाने हे ओळखले जातात. कॅन यू टेल, सांगा पाहू. स्टडी द पिक्चर्स गिवन अबाउ, म्हणजे वरील चित्रांचे निरीक्षण करा. राईट द नेम ऑफ द इमोशन्स दॅट यू सी ऑन द फेस इन द बॉक्स बिलो इट, आणि चित्रांमध्ये दाखवलेल्या चेहऱ्यांच्या वरून तुम्हाला कोणते भाव जाणवतात, इमोशन्स म्हणजे भाव जाणवतात, ते चेहऱ्याखाली दिलेल्या या चौकटीमध्ये लिहा. वी कॅन अंडरस्टँड अ पर्सन्स फिलिंग बाय लुकिंग ॲट द एक्सप्रेशन ऑन देअर फेस, म्हणजे चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात. बाय लुकिंग ॲट द एक्सप्रेशन ऑन देअर फेस, म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आपण त्या व्यक्तीच्या भावना समजू शकतो. द एक्सप्रेशन ऑन अ पर्सन्स फेस अँड अदर जेस्चर्स कम्युनिकेट अ मेसेज टू अस, म्हणजे चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावावरून आपल्यापर्यंत तो संदेश पोचतो. जर एखादी व्यक्तीशी आपल्याकडे रागानं पाहत असेल तर त्याच्या मनात आपल्याविषयी राग आहे हा संदेश आपल्यापर्यंत पोचतो. एखादी व्यक्ती आपल्याला बघून एकदम खुश झाली असेल, हसली असेल तर आपल्याला पाहून त्याला खूप आनंद झालाय हा संदेश आपल्यापर्यंत पोचतो. वी रिसीव्ह मेसेज ऑर इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन. तशाच प्रकारे संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड कम्युनिकेशन. माहितीची देवाणघेवाण, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन करणे. फोनवरून आपण एकमेकांशी बोलतो म्हणजे आपले विचार एकमेकांच्यापर्यंत पोहोचवतो, यालाही कम्युनिकेशन म्हणजे देवाणघेवाण म्हणतात. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. संदेशवहनाचाच भाग म्हणजे माहितीचे प्रसारण आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर कन्स्ट्रक्टिंग नॉलेज. माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो. म्हणजे आता आपण TV पाहतो, मोबाईलचा उपयोग करतो, रेडिओ ऐकतो, या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपलं ज्ञान वाढवण्यासाठी होतो. फक्त मनोरंजन हा त्याचा उद्देश नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं की मोबाईल किंवा TV किंवा रेडिओ हे जे संदेशवहनाची माध्यमं आहेत त्याच्यापासून आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि ज्ञान मिळवणाऱ्याच गोष्टी आपण त्याच्यात पाहायच्या किंवा ऐकायच्या. आता हे चित्रांचं निरीक्षण करून आपण सांगूया. इकडे काय पहा, या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं तिला खूप आनंद झालाय, म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, हॅप्पी. आणि इथे या मुलीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं तुम्हाला की ती खूप चिडलेली आहे. बघा भुवयावर कधी जातात आपल्या खूप चिडल्यानंतर. सो शी इज अँग्री म्हणजे तिला राग आला आहे आपल्यापर्यंत कळतं आणि रडका पण चेहरा केलाय तिने. नंतर इथे पहा ही मुलगी कशी वाटते आपल्याला, दुःखी झालेली वाटते. तर इथे आपण काय लिहू शकतो, सॅड. आणि इकडे ह्या मुलीने डोळे विस्फरलेत,
आणि आ करते म्हणजे तिला आश्चर्य वाटलेलं आहे. सो सरप्राईज, तिला आश्चर्य वाटलंय अशी भावना आपण इथे लिहू शकतो. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. आता बघा इकडे टेलिव्हिजन. बघा टेलिव्हिजनचे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वी असा होता, नंतर असा टेलिव्हिजन आला आणि आता आपण पाहतो तर एकदम अगदी स्क्रीन त्याची पातळ आणि वेगळ्या प्रकारचा आता म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. ते न्यूजपेपर, आपण रोज सकाळी न्यूजपेपर वाचला तर त्याच्यापासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. रेडिओपासून जे काय ब्रॉडकास्ट होत असतं रोज माहिती ती आपल्यापर्यंत पोचली जाते आणि शूटिंग केलं जातं आणि एक व्यक्ती जी काय बोलते त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि ते रेकॉर्डिंग घेऊन याच्यामधून ब्रॉडकास्ट केलं जातं आणि ते सॅटेलाईटमध्ये जातं आणि सॅटेलाईटमधून आपल्याला दूरदर्शनवर किंवा टीव्हीवर त्याचं प्रसारण केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला सॅटेलाईटमधून सर्व इन्फॉर्मेशन मिळते. स्टडी द पिक्चर ऑन द ऑपोजिट पेज म्हणजे ह्याच्या ऑपोजिट विरुद्ध बाजूचं पान जे आपण मगाशी पाहिलं ते पहा. इन द बॉक्स बिलो राईट द नेम्स ऑफ द मीन्स ऑफ कम्युनिकेशन दॅट आर बीइंग यूज्ड. सोबतच्या पृष्ठावरील चित्रांचे निरीक्षण करा आणि चित्रामध्ये कोणकोणत्या प्रसारमाध्यमांचा उपयोग केला आहे ते चौकटीमध्ये लिहा. आता तिथे आपण चित्रात काय काय पाहिलं? टीव्ही, टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर आणि सॅटेलाईट ही प्रसार माध्यमं आहेत. नोट डाऊन द डिफरंट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन यू कॅन ऑब्टेन फ्रॉम अ न्यूजपेपर. वृत्तपत्र, न्यूजपेपर म्हणजे काय? वृत्तपत्रामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते. जर आपण वृत्तपत्र म्हणजे पेपर वाचला तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते? एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक माहिती मिळते. पहा आता पेपर वाचला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शैक्षणिक माहिती असते. पॉलिटिकल म्हणजे राजकीय, सोशल म्हणजे सामाजिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक माहिती असते, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक माहिती असते, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनात्मक. आता आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेज ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया. प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम. वी कॅन इझिली कॉन्टॅक्ट पीपल फार अवे फ्रॉम अस म्हणजे आपल्यापासून दूर असणाऱ्या व्यक्तीशी आपण सहज संपर्क साधू शकतो. द टाइम अँड एफर्ट स्पेंट इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी सेव्ड म्हणजे माहिती मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम याच्यामध्ये बचत होते. थर्ड वन, दे हेल्प टू राईज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जेंडर इक्वेलिटी अँड क्लीनलीनेस. पर्यावरणाचे संतुलन, स्त्री पुरुष समानता आणि स्वच्छता याच्याबद्दल किंवा इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढवण्यास मदत होते. अवेअरनेस म्हणजे या गोष्टीची काळजी घेण्यासाठी या प्रसारमाध्यमांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ आता कोरोनाचा काळ, कोविड चालू आहे सगळीकडे, त्याच्यामुळे सारखं टी व्हीवरून, रेडिओवरून आणि आता तुम्ही मोबाईल जरी लावला कॉल कोणाला तर त्याच्यावरून स्वच्छ हात धुवा, सामाजिक अंतर पाळा, तोंडाला मास्क लावा हे संदेश पोचवले जातात. पीपल कॅन फॉरवर्ड इट अबाउट नॅचरल डिझास्टर्स लाईक स्टॉर्म्स, सुनामी, फ्लड्स एक्सेट्रा. सुनामी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्टॉर्म म्हणजे वादळ, फ्लड्स म्हणजे पूर. तर वादळे, सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती यांच्याबाबत पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. समजा दे बिल्ड अवेअरनेस अबाउट हेल्थ, एज्युकेशनल फॅसिलिटीज, गुड थिंग्स हॅपनिंग इन
सोसायटी एक्सेट्रा. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांच्या बाबत जागरूकता मिळू शकते. दे हेल्प इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च्ड फॉर द बेनिफिट ऑफ पीपल. म्हणजे लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी याची मदत होते. 7. Awareness can be raised about matters related to food, cloth, shelter, education and health. This improves people's way to life. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याबाबतची जाणीव जागृती होते. नंबर 8. Mass media help in the expansion of trade and industry. प्रसार माध्यमांच्यामुळे व्यापार, उद्योगधंदे याच्यामध्ये वाढ होते. डिसॲडव्हान्टेज ऑफ टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस. म्हणजे प्रसार माध्यमांचे जसे आपण चांगले परिणाम बघितले तसे हानिकारक परिणाम. डिसॲडव्हान्टेज म्हणजे वाईट परिणाम किंवा हानिकारक परिणाम किंवा दुरुपयोग कसा होऊ शकतो बघा. एक्सेसिव्ह यूज ऑफ द टेलिव्हिजन, कॉम्प्युटर और मोबाईल फोन्स कॉजेस डिसऑर्डर्स ऑफ द आईज, इयर्स अँड बॅक. दूरदर्शन, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन यांचा अतिवापर जर केला तर त्या कारणामुळे डोळ्याचे, कानाचे आणि पाठीचे विकार आपल्याला होऊ शकतात, आजार आपल्याला होऊ शकतात. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड आयसोलेशन एक्सेट्रा आर ऑल्सो पॉसिबल. तर एवढ्यावरच थांबवू शकत नाही तर मनोविकार, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे मनोविकार आणि आयसोलेशन म्हणजे एकलकोंडेपणा, या गोष्टी देखील याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण टीव्ही प्रमाणातच पाहिला पाहिजे, कम्प्युटरचा वापर योग्य प्रमाणातच केला पाहिजे. आणि आता तर तुम्ही मोबाईल अभ्यासासाठी वापरता, तो देखील फक्त अभ्यासापुरता थोडाच वेळ वापरायचा आहे. दिवसभर मोबाईल घेऊन त्याच्यावरती नको त्या गोष्टी पाहणं व नको त्या गोष्टी करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे सगळे आजार आपल्याला होऊ शकतात. सेकंड, वी गेट ऑल स्पोर्ट्स और इन्फॉर्मेशन्स थ्रू टेलिव्हिजन चॅनल्स अँड द इंटरनेट. दूरदर्शन वाहिन्या आणि इंटरनेटद्वारे अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळते. देअर आर इन्स्टन्स ऑफ दिस इन्फॉर्मेशन बीइंग मिसयूज टू डिस्टर्ब द पीस अँड ऑर्डर इन सोसायटी. म्हणजे माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता आणि स्वास्थ्य बिघडण्याचे प्रकार सुद्धा होऊ शकतात. मोठ्याने टीव्ही लावणं, कंटिन्यू जोरजोरात मॅच लावणं याच्यामुळे समाजामध्ये इतरांना देखील आपल्या या प्रसारमाध्यमाचा अतिवापर केल्याने त्रास होऊ शकतो. टाइम स्पेंट ऑन वॉचिंग टेलिव्हिजन लीड्स टू द निग्लेक्ट ऑफ आउटडोअर स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस. प्रसारमाध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ आणि शारीरिक क्षमता यांच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणजे दिस हॅज अन ॲडवर्स इफेक्ट ऑन फिजिकल हेल्थ. आणि याचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती होऊ शकतो. व्हॉट्स द सोल्युशन म्हणजे काय करावे बरं, याच्यावर काय उपाय आहे. व्हेन अमोद who is the 5th standard comes home after school, he visits several websites on his computer. म्हणजे तुमच्यासारखा 5वीत शिकणारा जो अमोद आहे तो शाळेतून घरी आल्यानंतर लगेचच आपल्या कम्प्युटरवर बसतो आणि वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देतो आणि पाहत बसतो. ही नेवर मिस हिज फेवरेट टीव्ही शोज. आणि तो आपल्या टीव्हीचा
कोणताही कार्यक्रम चुकवत नाही आवडता. म्हणजे तो कम्प्युटर झालं की लगेच टी व्ही पाहायला बसतो. ही प्लेज गेम्स ऑन हिज मदर्स मोबाईल फोन ऑल द टाईम. आणि त्याच्यातून परत तो सगळा वेळ आईच्या मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतो. ही ऑलवेज सिटिंग ॲट होम. आणि तो नेहमी घरीच बसलेला असतो. लेटली हिज ॲपेटाईट हॅज डिक्रीज्ड. म्हणजे त्याची त्यामुळं काय झाली, भूक मंदावली. ही इज ड्राउझी अँड हॅज पुट ऑन वेट. आणि तो झोपाळलेला असतो आणि त्याचं वजन देखील कमी झालेलं आहे. अहमद's मदर इज वरीड अबाउट हिम. आणि अहमदच्या आईला अहमदची काळजी वाटते. व्हेन विल शी फील बेटर. मग तिला कधी बरं वाटेल, जेव्हा अमोद टी व्ही पाहणं बंद करेल, मोबाईलवरती योग्य कारणासाठीच त्याचा वापर करेल आणि सगळे कार्यक्रम न पाहता थोडा वेळ कमी करून तो बाहेर खेळायला जाईल आणि त्याचा सगळा शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल, तेव्हा त्याच्या आईला बरं वाटेल. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. टेलिकम्युनिकेशन डिव्हायसेस शुड बी यूज प्रॉपरली अँड सेन्सिबली. प्रसार माध्यमांचा वापर हा योग्य प्रकारे करा आणि तारतम्याने केला पाहिजे. वी मस्ट बी केअरफुल नॉट टू यूज देम एक्सेसिव्हली. त्याचा अतिरेक करून त्याचा जास्त वापर करणं हे आपण टाळणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवायचं, ह्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि त्याचा योग्य कारणासाठीच वापर करावा. इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे.